अन्न व औषध प्रशासन, मान्य श्री वरुण सरदेसाई, सचिव शिवसेना युवा सेना, विधायक वांद्रे पूर्व, मान्य श्री अरुण राजकुमार कांबळे, शाखा प्रमुख शाखा क्रमांक 93, स्तुति वैभव चौहान, स्पुआ वैभव चौहान, श्री सुरेश राणा अंकल जी, विशेष सहकार्य वीरेंद्र झगड़े, किशोर शिंदे, प्रदीप शिंदे, लीलाधर सालियन, संतोष सुर्वे और मित्र परिवार। या ठिकाणी खुशखबर, दत्ताशेठ चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त सानपाडा रॉयल्सने नवी मुंबईत सुद्धा एक मोठी स्पर्धा, ज्यांच्या नावाचा जलवा मुंबईत सुद्धा, नवी मुंबईत सुद्धा, तर एक मोठी स्पर्धा 27 जुलैला आहे आणि दत्ताशेठ त्याचं आपलं अभिनंदन आणि स्पर्धेसाठी प्रवीण सर आपल्याला सुद्धा शुभेच्छा। या मी अमित गुप्ता सरांना विनंती, आपला सन्मान केला जातोय, मंचावर या। हरीश सर। तो खेल की शुरुआत हो चुकी है। पहली बॉल पर बढ़िया शुरुआत यहाँ पर बॉलर मयंक मंगेला द्वारा, बैटर है करण और राज गोठनकर। इस प्रतियोगिता की कामयाबी का जामा बनाने वाले श्री साई स्पोर्ट्स, शैलू एंड पराग, एसएसएस लाइव, हमारे किट के स्पॉन्सर, ट्रॉफी उन्होंने स्पॉन्सर की है। इसके अलावा लाइव स्पॉन्सरशिप, थैंक यू ए स्पोर्ट्स जफर भाई, मैच टाइम स्पोर्ट्स चंद्रकांत शेटे, स्पोर्टी सेक भगवान सावंत, थंडर स्पोर्ट्स रिया स्पोर्ट्स, फोर स्पोर्ट्स रोहन गुप्ते, 70 स्पोर्ट्स तारिफ सैयद, वन सोल्यूशन एडवर्टाइजमेंट प्राइवेट लिमिटेड, थैंक यू एवरीवन। 4 ओवर का फाइनल है, बॉल ऊपर उठती हुई और यहाँ पर डॉट बॉल। फाइनल मैच के अंपायर है सुशांत मांजरेकर और महेश चिंदवनकर, थर्ड अंपायर नासिर शेख और थर्ड अंपायर लिया गया है वाइट बॉल के लिए बैटिंग टीम द्वारा। रोशनी कम होती जा रही है, धीरे धीरे हम सूर्यास्त की तरफ आगे बढ़ रहे हैं और 4 ओवर का फाइनल मुकाबला, सारे एक्शन पैक। 2 दिन में 15 मुकाबले हुए, कल 7 आज 8। विनायक जाधव, मित्र परिवार, ये टीम ने कल फाइनल में प्रवेश किया था। सुभाष कोलाप्टे सर और अमित बाबा ठवाड़, इनके द्वारा बनाई गई ये टीम। हम आभारी हैं। इट्स अ फेयर डिलीवरी। चलिए आगे बढ़िए, फेयर डिलीवरी है। बैटिंग टीम ने रिव्यू खो दिया है। ऑन दी अब खेल दिया, सड़क पे कड़क बेधड़क 6 रन। क्या परफेक्ट टाइमिंग का एग्जीक्यूशन है वहां पर। ऊंचे कद के बल्लेबाज ऑन द राइज खेलते हुए बहुत ही लाजवाब स्ट्रोक, और ये 6 रन से अब मोर्चा खोल दिया गया है विनायक जाधव परिवार द्वारा। एक और बढ़िया स्ट्रोक, लेकिन इस बार भी सड़क के उस पार चाबुक शॉट, 6 रन। करण, 2 बेहतरीन सिक्सर लगा दिए करण ने और बता दिया कि अब यहां पर हमारी टीम मैच जीतने के लिए तैयार हो चुकी है। लवली स्टार्ट, बैक टू बैक मैचेस खेलते हुए ओमकार गिरगांव। और एक मार दे तो 5000 रुपए उमेश शेठ कुड़े द्वारा। बाई गए रन है। आज के दिन में उमेश भाई ने काफी इनाम स्पॉन्सर किए। स्कोर है 14 रन 1 ओवर के बाद। आखिरी 3 ओवर पहली के वेलकम अमर परुड़ेकर जी, ताई पैकर्स के ओनर। व्हाट अ लवली गाय ही इज।
बहुत जबरदस्त उनका सहयोग मिला इस टूर्नामेंट के लिए। नया ओवर करेंगे तरुण बिष्ट। इस बार मिस टाइम किया है और ये विकेट होगा। जी हाँ, बढ़िया कैच। और आउट होकर वापस लौटते हुए राज घोटनकर, मयंक मांगेला ने कैच ले लिया और आउट हो गए वहां पर। देखिए, कोविड के समय में ग्रेटर मुंबई टेनिस बॉल क्रिकेट एसोसिएशन की स्थापना हो चुकी थी और सम्माननीय शरद पवार साहब के साथ एक मुलाकात हुई, उनको आवेदन दिया गया और उस मीटिंग के पीछे अमर परुलेकर जी, इनकी बहुत बड़ी भूमिका रही थी और नाम ही अमर है उनका। टाई पैकर्स टीम को उन्होंने एक फोर्स के रूप में तैयार किया। नए बैटर से शोभ राणे 14 पे 1। आखिरी मुकाबला है मैच नंबर 15। बहुत कामयाबी भरा टूर्नामेंट डिलीवर किया ग्रेटर मुंबई टेनिस बॉल क्रिकेट एसोसिएशन ने। फुलर लेंथ की बॉल थी, लेकिन ये टूर्नामेंट के साथ अमोल मात्रे और ग्रेटर मुंबई टेनिस बॉल क्रिकेट एसोसिएशन से अपेक्षाएं भी बढ़ गई है मुंबई वासियों की और आशा करते हैं कि इस साल और भी एक आध दो टूर्नामेंट और हमें देखने मिले। 14 for 1, सोहम 0, करण 12, 2 बैक टू बैक 6 लगाए करण ने, लेकिन स्ट्राइक से दूर है इस वक्त। अब यहां पर ये गोल्फ शॉट और कैच आउट हो जाएंगे। गेंद के नीचे राहुल चांदोरकर और हाथ से कैच छूट गया। बराबर बॉल के नीचे ला नहीं पाए थे अपने आप को और एक को यहां पर हम देखिए जिस तरह दौड़कर रन पूरे किए गए हैं। 3 रन भागकर पूरे कर दिए और 1 रन शॉट दिया गया है स्ट्राइकर एंड के अंपायर सुशांत मांजेकर द्वारा, यानी कि 2 रन। स्कोर हो गया 16, 1 विकेट पर। थर्ड अंपायर का रिव्यू लिया गया है। थर्ड अंपायर का रिव्यू लिया गया है कि स्ट्राइकर एंड पर रन पूरा हुआ है अथवा नहीं। और सुशांत मांजेकर मेरे ख्याल से कैप्टन से बात करना चाह रहे हैं। रन शॉट नहीं है, रन कंप्लीटेड है, 3 रन्स। टेक्नोलॉजी इसीलिए आ चुकी है, जब डाउट में है टेक्नोलॉजी का इस्तेमाल करें। 3 रन से स्कोर आगे बढ़ता हुआ पहुंचेगा 17 पर। 1 विकेट के नुकसान पर पारी का दूसरा ओवर। 4 ओवर का ग्रैंड फिनाले। ओमकार गिरगांव की बॉलिंग है और बैटिंग है विनायक जादव परिवार कांदिवली। लिफ्टर बॉल तरुण बिष्ट। आज ही के दिन पहला मैच, क्वार्टर फाइनल, सेमीफाइनल और फाइनल, 4 मुकाबले आज के दिन में खेली ओमकार गिरगांव। That's a hell lot of a stamina। पर यही बात है कि जब टीम गर्म हो, बैक टू बैक खेलने का मजा अलग है। When you are in the groove, prove yourself। इस बार ड्राइव किया, 1 रन पूरा किया, दूसरा लेना चाहते, वहां पर तेज कदम भागते हुए रनआउट का खतरा और तीसरे अंपायर की मदद। लगातार तीसरा अंपायर आज
एक्शन में है, इस फाइनल मुकाबले में। थर्ड अंपायर नासिर शेख भी बहुत तेज डिसीजन दे रहे हैं। रेफरल जैसे हो रहा है वैसे वो डिसीजन दे रहे हैं, रेफरल हो रहा है डिसीजन ले रहे हैं। अंपायर बता रहे हैं कि पहुंच गए हैं, ही इज नॉट आउट, नॉट आउट है। 19 for 1 सेकेंड ओवर। राहुल चांदोरकर ने गोल्डन चांस गंवा दिया। तो एक बार जोरदार तालियों से स्वागत करें आज के हमारे चीफ गेस्ट माननीय एडवोकेट हरिभाऊ शास्त्री, विधानसभा समन्वयक। सर आपला हार्दिक स्वागत आहे, सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम। आज ग्रेटर मुंबई टेनिस बॉल क्रिकेट एसोसिएशन द्वारा आयोजित मुंबई रेनी क्रिकेट चैंपियनशिप और इसके उपलक्ष्य में हमारे साथ उपस्थित हमारे खास मेहमान, हमारे मुख्य मेहमान एडवोकेट हरिभाऊ शास्त्री, इनका आगमन हो रहा है। और सारे बांद्रा वासियों की ओर से, टेनिस क्रिकेट के प्रेमियों की ओर से हार्दिक स्वागत है, सुस्वागतम। एडवोकेट हरिभाऊ शास्त्री, युवा डैशिंग लीडर, आपके द्वारा दिया गया सहयोग ये हम कभी भूल नहीं सकते। हरिभाऊ और डॉट बॉल के जरिए यहाँ पर ओवर समाप्त होता हुआ, एंड ऑफ 2 ओवर्स, 19 for 1। सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम। हमारे मुख्य मेहमान एडवोकेट हरिभाऊ शास्त्री इस वक्त उपस्थित है। टू ओवर्स 19 for 1 और अब डबल ट्रबल ओवर है। 16 रन का टारगेट है, अगर 16 बना लिए तो 8 का बोनस, 16 नहीं बने, 15 या उससे कम बने तो सीधे हाफ। सुस्वागतम माननीय एडवोकेट हरिभाऊ शास्त्री, विधानसभा समन्वयक के रूप में बहुत अच्छा काम कर रहे हैं। बिल्कुल ग्राउंड के बाहर उनका बैनर लगा हुआ है और उसके ऊपर से पता चलता है कि वो समाज सेवा का काम कितनी शिद्दत के साथ करते हैं। वाइड बॉल, हरिभाऊ लोगों को मिलते हैं, उनकी समस्या सुनते हैं, सुलझाते हैं। तो वाइड बॉल का रिव्यू लिया गया बॉलिंग टीम द्वारा। जब ग्रेटर मुंबई टेनिस बॉल क्रिकेट एसोसिएशन को ये टूर्नामेंट करना था तो एक समस्या थी कहां पर किया जाए, और किशोर शिंदे ने कहा मैं हरिभाऊ से बात करता हूं, बांद्रा में करते हैं, क्योंकि बांद्रा जो है ये क्रिकेट के लिए बहुत मशहूर है। छत्रपति शिवाजी महाराज क्रीड़ांगण, कोलगेट ग्राउंड, ये क्रिकेट की धरोहर बना हुआ है। और हरिभाऊ आपने जो सहयोग दिया, आपने जो गो अहेड दिया, आज ये टूर्नामेंट कामयाब हुआ। आपके सहयोग के बगैर ये होना मुश्किल था। ये वाइड बॉल दी गई है, सो रिव्यू गवा दिया अब दोनों टीमों ने। नो रिव्यूज अवेलेबल फॉर बोथ द टीम्स। और यहां पर विकेटों के पीछे बहुत बढ़िया कैच निखिल यादव का, कैप्टन ग्रैब्स इट, बिग विकेट, आउट हो गए शुभम राणे। तो मैं ये अर्ज कर रहा था कि हरिभाऊ आज आपने जो सहयोग दिया है इसको हम भूल नहीं सकते, क्योंकि देखिए टूर्नामेंट करना आसान काम नहीं होता, बहुत सारी तैयारियां हैं। एक पिता को बेटी की शादी के लिए जो तैयारी करनी पड़ती है वो ऑर्गेनाइजिंग कमेटी को टूर्नामेंट के लिए करनी पड़ती है। और हरिभाऊ, हमारी तो यही प्रार्थना है कि आने वाले साल दर साल ये टूर्नामेंट यहाँ पर हो। मुंबई के उदयमान खिलाड़ियों को प्लेटफॉर्म देने का काम ग्रेटर मुंबई टेनिस बॉल क्रिकेट एसोसिएशन कर रहा है। और हमारे कंधे पर जब आपका हाथ आ जाता है तो हमारे कंधे मजबूत हो जाते हैं। तो हमारे लिए बड़ी खुशी का मौका है कि आज एडवोकेट हरिभाऊ शास्त्री विधानसभा समन्वयक के रूप में
बहुत अच्छा समन्वय कर रहे हैं, कोऑर्डिनेशन कर रहे हैं। तो ये डबल ट्रबल ओवर है, इसमें 16 बनाना लाजमी है। इस टूर्नामेंट में एक फॉर्मेट ये भी रखा है कि अंडर 22 के 4 प्लेयर्स आपको खिलाने हैं। 22 साल से कम उम्र के खिलाड़ियों को भी इस मुख्य प्रवाह में लाने का काम ग्रेटर मुंबई टेनिस बॉल क्रिकेट एसोसिएशन ने किया। ऑक्शन वाला टूर्नामेंट, 16 टीमें, 1 लाख रुपए पहला इनाम और ट्रॉफी। ₹50,000 और ट्रॉफी है दूसरा इनाम है। बेस्ट बैटर, बेस्ट बॉलर, प्लेयर ऑफ द टूर्नामेंट, मैन ऑफ द मैच, ऐसे कई इंडिविजुअल प्राइजेस आज की शाम दिए जाएंगे। 2 विकेट पर 20। डबल ट्रबल ओवर ने इस टूर्नामेंट में नई जान डाल दी है। ऑन साइड पर खेला प्रकाश ने, 1 रन पूरा किया। स्कोर 21 for 2। बॉल को रोका गया था वहां पर रोहित द्वारा। रोहित, प्रज्ञेश लाड, राहुल चांदोरकर, मयंक मांगेला, मयंक शर्मा, तरुण बेस्ट, निखिल जाधव, चिराग, ये नाम घर घर में पहुंच चुके हैं। अब ओमकार गिरगांव, दम दम धड़म धड़ैया रे, सबसे बड़े लड़ैया रे ओमकारा। 21 for 2। करण का स्ट्रोक बहुत बढ़िया है, लेकिन बॉल बाउंड्री लाइन के बाहर अब चली जाएगी। चिराग बॉल को स्टॉप नहीं कर पाए और ये 4 रन, 25 पे 2, शानदार चौका। पूरे मुंबई के खिलाड़ी इसमें खेल रहे हैं ऑक्शन प्रक्रिया के जरिए। चेंबूर वाला भी खेल रहा है, अंधेरी वाला क्रिकेटर भी खेल रहा है, मानखूट का क्रिकेटर खेल रहा है। तो हरिभाऊ शास्त्री, आम्ही आपले आभारी आहोत। देखिए, सबसे बड़ी बात होती है इंसान अपने काम से पहचाना जाता है। एक कम्युनिटी हॉल और ये जो मैदान बचा हुआ है, ये हरिभाऊ आपकी वजह से ही बचा हुआ है। हमारे लिए बड़ी खुशी की बात है। ग्राउंड बचेगा तो क्रिकेटर बचेगा, क्रिकेटर बचेगा तो क्रिकेट बचेगा, क्रिकेट बचेगा तो सब कुछ बचेगा। लोग पैसा कमाने में लगे, लोग पैसा बचाने में लगे, हरिभाऊ मैदान बचाने में लगे, क्रिकेट को बचाने में लगे। यह बड़ी बात है। तो 7 रन आए, इसमें से 3 माइनस होंगे, 4 ऐड हो जाएंगे। (23 for 2 after 3 overs। 19 पर खेळते हुए करण। काही दिवसापूर्वी मित्रांनो, बालप्रकाश मित्र मंडळ आणि श्रीकांत सरमळकरजी फाउंडेशनच्या वतीने एक स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं। या मैदानावर रिझवी ट्रॉफी, ती स्पर्धा आपण कधी विसरू शकत नाही, अशी दैदिप्यमान स्पर्धा, आणि त्यालाच आज आपण स्मरण करतोय। आणि ही स्पर्धा सुद्धा आता लोकप्रियतेच्या शिखर गाठते। 23 धावा 2 गडी बाद, शेवटचं षटक, आणि यावेळेला अगदी डीप मध्ये जाऊन त्या चेंडूला पुल केलाय आणि हा गगनभेदी षटकार। एकोणतीस धावा झालेत। लागोपाठ 3 षटकार मारल्यावर ₹5,000 बक्षीस उमेश कुळे यांच्याकडून आहे। आज आपल्यामध्ये अमर परुळेकर जी उपस्थित आहेत, त्यांचा विशेष सहकार्य लाभला ॲडव्होकेट हरिभाऊ शास्त्री। सहज उपलब्ध, सदैव संपर्कात, प्रामाणिक सोबत, प्रत्येक संघर्षात म्हणजे ॲडव्होकेट हरिभाऊ शास्त्री। कुठली समस्या घेऊन जा तुम्ही, ते ऐकतील, सोडवतील, मार्गदर्शन करतील, असे युवा नेतृत्व आणि त्यांचं कर्तृत्व बोलतंय। आज आपल्यासाठी या दुग्ध शर्करा योग जुळून आलाय की ते आपल्यामध्ये उपस्थित आहेत, या स्पर्धेचा आनंद लुटतायत। क्रिकेटवर त्यांचा प्रचंड प्रेम आहे।
2 गडी बाद 29 धावा झालेत. यावेळेला टोलावून मारलेला फटका आणि चाबूक षटकार. काय जबरदस्त फटका मारलाय. धावांचे इमले रचणारा फलंदाज करण. नावातच रन आहे आणि करण ज्या पद्धतीने अक्षरशः तुटून पडलाय गोलंदाजांवर. कर्दन काल ठरलाय. आघाडीवीर म्हणून आला. 4 षटक उभा राहिला. दाखवून दिलं त्याने ताकद काय असते, नजाकत काय असते. धावांची लयलूट करणारा. 31 धावांवरती खेळतोय. संघाची धावसंख्या 35, 2 बाद. शेवटचं षटक पहिल्या डावातलं. धावसंख्या झाली 41. रोख पारितोषिकांची रेलचेल आपल्याला बघायला मिळते या स्पर्धेमध्ये. मात्र यावेळेला चेंडू क्लिअर करेल नाही. प्रज्ञेश लाड उभा आहे. पोलीस दलाचा हा खेळाडू आणि त्याने अजून एक झेल टिपलाय या स्पर्धेमध्ये. प्रज्ञेश लाड. हॅट्रिक षटकारासाठी आता 6,000 रुपये पारितोषिक केलं उमेश भाऊनी. किंग स्पोर्ट्स. करण्याचा लागोपाठ कारण बाद झालाय तोपर्यंत संकेत आलाय. अच्छा, 5,000 रुपये त्यांनी करंटसाठी घोषित केलेत किंग स्पोर्ट्सनी. धन्यवाद. किंग साईज खेळी तिथेच तिथे समोर समोर देऊन टाका. जीपे द्या, कॅश द्या, फोन पे द्या, जे द्यायचं ते द्या, पण देऊन संपवा. 41 धावा, 3 गडी बाद. शेवटचा चेंडू पहिल्या डावातला. 1 धाव नक्की मिळणार आहे. मात्र दुसरी धाव होणार की नाही याची शाश्वती नाही आहे. परंतु ते धावलेत, वेगाने धावतायत. 2 धाव पूर्ण केलेत आणि तिसरी धाव घेण्यासाठी सरसावले. चौथी धाव सुद्धा होईल का? नाही, चौथी नाही होणार. 3 धावेने संघाची धावसंख्या 44 आणि ही स्पर्धा जिंकण्यासाठी 45 धावा. मॅजिक नंबर 45 आणि हे 45 धावांचा पाठलाग कसा होईल ते आपण ऐकणार आहोत चंद्रकांत शेटे यांच्याकडून. ग्रेटर मुंबई टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशनचा आभारी आहे. दरवर्षीप्रमाणे यावर्षी जुळण्याची संधी मिळाली. धन्यवाद. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. ग्रेटर मुंबई टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून आयोजित असणारी ही मुंबईची पावसाळी क्रिकेट स्पर्धा या ठिकाणी पाहायला मिळते. पहिला पुरस्कार 1 लाखाचा, दुसरा पुरस्कार 50,000चा. श्री साई स्पोर्ट्सच्या माध्यमातून लाईव्ह कव्हरेज, ट्रॉफीज आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर टी शर्ट. तर या ठिकाणी काल ज्यांना उद्घाटनासाठी आपण पाहिलं आणि नुकतंच ज्यांचं या ठिकाणी आगमन झालंय हरीश शास्त्री साहेबांचं देखील या ठिकाणी आम्ही हार्दिक असं स्वागत करू. आम्ही अमरदादा परुळेकर, दोस्तीच्या दुनियेचा राजा माणूस आणि मुंबईचा असा संघ मालक जो सातत्याने मुंबईच्या खेळाडूंना संधी देतोय, अमरदादा परुळेकर, आपलं देखील हार्दिक स्वागत असणार आहे. बालप्रकाश देवफ्रेंड आणि किशोर शिंदे सर, आपलं देखील आभारी आहे. आपलं सहकार्य या स्पर्धेसाठी लाभलं आणि आता घेऊन जातो तुम्हाला या मॅचच्या अगदी दुसऱ्या डावाकडे. फायनल मॅच, दुसरा डाव या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय.
या ठिकाणी अमरदादा परुळेकर साहेबांचं आगमन होत आहे. महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री नरहरी झिरवाळ साहेबांचे स्वीय सहाय्यक या ठिकाणी उपस्थित आहेत. अमरदादा परुळेकर यांचंही या स्पर्धेसाठी प्रमुख योगदान लाभलेलं आहे. हरीश शास्त्री साहेबांनी या स्पर्धेसाठी विशेष मेहनत या ठिकाणी घेताना पाहायला मिळाले. आणि हरीश सर, आम्ही एक प्रामाणिक उद्देश घेऊन पुढे निघालो होतो की आपल्याला मुंबईच्या क्रिकेटसाठी काहीतरी करायचं आहे, मुंबईच्या खेळाडूंसाठी काहीतरी करायचं आहे. आणि म्हणून मात्र फक्त बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील खेळाडूंना एकत्र आणून ही स्पर्धा पावसाळ्यामध्ये भरवली. आणि कोलगेट म्हटलं तर प्रेक्षकांची प्रचंड गर्दी, म्हणजे मुंबई क्रिकेटची एक पॉवर हाऊस आहे बांद्रा कोलगेट म्हटलं तर. आणि इकडे एवढ्या मोठ्या प्रमाणावर गर्दी, स्पर्धा यशस्वी होण्यामागे या मैदानाचाही मोठा वाटा आहे. आणि सगळ्या टीमचाही, ज्या टाइममध्ये आपण प्लेअरला टीमला बोलवलं त्या आल्या. आज सकाळी आपण 9:02 पहिला चेंडू टाकलाय, हाही एक कीर्तिमान या ठिकाणी पाहायला मिळाला. विविध स्टेशनच्या विविध परिसरातील टीम आल्या. फायनल कांदिवली आणि गिरगाव यांच्यामध्ये सुरू आहे. विजयासाठी धावांचं लक्ष्य 45 आहे. 24 बॉल आणि 45 धावांची आवश्यकता. मुंबईच्या कानाकोपऱ्यातील खेळाडू या ठिकाणी आले. श्रीसाई स्पोर्ट्सवर आजही म्हणजे कालही मोठ्या प्रमाणावर युट्यूबला स्पर्धा पाहायला मिळाली. आणि आज सुद्धा अमोल सर 89,000 प्रेक्षकांनी आतापर्यंत युट्यूबला श्रीसाई स्पोर्ट्सवर ही स्पर्धा पाहिली सुद्धा. त्याच्यामुळे अगदी ज्यांनी युट्यूबला स्पर्धा पाहिली त्यांचंही कौतुक. अगदी या स्पर्धेच्या माध्यमातून आपण जर कुणाला अपघात झाला, दुखापत झाली तर डॉक्टर खिलारे मॅडम या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचे देखील आम्ही आभारी आहोत. सगळे ब्रँड ज्यांनी देखील आम्हाला या ठिकाणी सहकार्य केलं त्यांचं देखील आम्ही मनापासून आभारी आहोत. आमचे पंचांचं पॅनल, समालोचक पॅनल, त्यांचे देखील आभारी आहोत. ज्यांनी सहकार्य केलं, ज्यांच्या बॅट या ठिकाणी डबल ए बॅट असेल, थंडर असेल, त्याचबरोबर रिया स्पोर्ट्स त्यांचे आभारी आहोत. 70 स्पोर्ट्स, वन सोल्युशन, मॅच टाइम, त्याचबरोबर जर पाहिलं तर या स्पर्धेला जोडले गेले चिंतामणी स्पोर्ट्स, स्पोर्टी सॅक, त्यांचे देखील आम्ही आभारी आहोत. आणि फोर्स यांचे देखील आम्ही कौतुक या ठिकाणी करू. आणि जाऊयात आता मॅचच्या दिशेने. आसिफ, आपण कुठे असाल तर मंचावर यायचंय. जाऊयात मॅचच्या दिशेने. फायनल मॅच आहे आज. दिवसभर ज्या खेळाडूने मात्र आजचा दिवस गाजवला, आम्ही आभारी आहोत. मॅच टाइम स्पोर्ट ज्यांच्याही माध्यमातून या ठिकाणी कॅप पाहायला मिळत आहेत. आणि जाऊयात मॅचच्या दिशेने. पहिली ओव्हर घेऊन शुभम सांगळे ज्यांनी कालचा दिवस गाजवला. वेगवान चेंडू पाहायला मिळतोय. अग्रीपाड्याचा राहुल चांदोरकर आणि गिरगावचा वंडर बॉय म्हणजे निखिल जाधव मैदानाच्या आतमध्ये. व्हाईट बॉल, व्हाईट +1. दोन धावा धाव फलकावर पाहायला मिळत आहेत. राहुल चांदोरकर, शुभमचा वेग, वा काय बॉल टाकलाय वेगात. हीच खासियत आहे युवा गोलंदाजाची. ISPL स्पर्धेसाठी सुद्धा हा युवा गोलंदाज पाहायला मिळाला आपल्याला. शुभम सांगळे यांना आपण पाहतोय. उत्तर मुंबई परिसरातील खेळाडू एका बाजूला आहेत, दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर दक्षिण मुंबई परिसरातील खेळाडू एका बाजूला आहेत. कांदिवली विरुद्ध दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर गिरगाव, अशी फायनल मॅच बांद्र्यामध्ये. यावेळेला बॅकफुटला गेले, बॉलला ढकलण्याचा प्रयत्न मात्र घोषांकित क्षेत्रामध्ये होताना पाहायला मिळतोय. बांद्र्याची देखील एक वेगळी बात आहे. मुंबईचं महत्वाचं उपनगर आहे. क्रिकेटचा देव देखील या ठिकाणी बांद्र्यामध्येच आहे. आणि नक्की या ठिकाणी हिंदू हृदय सम्राटांचं देखील घर याच बांद्र्यामध्ये आहे. जे बांद्रा मुंबईसाठी देखील तेवढाच महत्वाचा आहे. ज्यांनी तुम्हा आम्हा सगळ्यांना एक मंत्र दिला, रडायचं नाही, लढायचं आता. आणि हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे. या वेळेला फटका समोर खेळण्याचा प्रयत्न मात्र या ठिकाणी केला जातोय. एक धाव तिकडे घेतली गेली आहे. आणि हे सुद्धा सांगितलं, ही मुंबई आपली आहे, आपली. इथे आवाजही आपलाच हवा. आणि तो आवाज सुद्धा बांद्र्यातूनच घुमला गेला. 4 धावा धाव फलकावर आहे. फायनल मॅच, प्रेक्षकांची प्रचंड गर्दी. आज या स्पर्धेचा फायनल मॅच. आणि अगदी 1 लाख कुणाला मिळणार, 50,000 कुणाला मिळणार. आयोजन करणं म्हणजे सोपी गोष्ट नाहीये, परंतु या ठिकाणी ग्रेटर मुंबई टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशनच्या सगळ्या सदस्यांचे कौतुक. या वेळेला वेगात बॉल समोरच्या दिशेने खेळलेत निखिल. एक धाव तर घेतली गेली. दबाव शुभमनेही निर्माण केलाय, कारण सामना सोपा नाहीये. एक धाव तर घेतली गेली. पाहिलं थोडासा उशीर होतोय. दुसऱ्याही धावेचा प्रयत्न, चुकीला माफी नाहीये. धाव संख्या 2 ने पुढे जात असताना पाहायला मिळते. विनायक जाधव साहेबांची टीम एका बाजूला, विनायक जाधव मित्र परिवार, किंग्स 11 कांदिवली आणि किंग स्पोर्ट्स कांदिवली. आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर
ओमकार गिरगाव संदीप पोपळकर यांचा संघ, कारण गिरगावातील एक मानाचं गोविंद पथक सुद्धा आहे, ते दरवर्षी सातत्याने 8-8 थरांचे मानवी मनोरे रस्ताना पाहायला मिळतात. तोच ओमकार गिरगाव क्रिकेटच्या मैदानात सुद्धा यावेळेला बिग हिट काय मारलाय आजच्या दिवसाचा राजा निखिल जाधव, ज्याने अर्धशतकही केलं. 5 बॉल मध्ये 6 षटकार लगातार आजच मारलेत. घ्या आणखीन एक 12 धावा धाव फलकावर. सकाळच्या सत्रात एकाच ओव्हर मध्ये लगातार 6 षटकार मारण्याचा कारनामा या खेळाडूने केला, गिरगावचा वंडर बॉय. आणि इकडे निखिल जाधव यांच्यासाठी गेल्याच रविवारी नरे पार्क स्पोर्ट्स क्लबची स्पर्धा पार पडली. मॅन ऑफ द सिरीज तिकडे घेतलं गिरगावच्या वंडर बॉयने, निखिल जाधवने. आणि आज देखील संध्याकाळच्या सत्रात देखील या मैदानात देखील चांगली कामगिरी करतायत. धावसंख्या झाली आहे 12 धावा धाव फलकावर पाहायला मिळत आहेत. निखिल जाधव रन मशीन, रबर बॉल क्रिकेटची सुद्धा. या वेळेला पहा संयमाने बॉलला फक्त ढकलण्याचा प्रयत्न केलाय, कव्हरचं क्षेत्र निवडलंय. एक धाव. म्हणजे कांदिवलीची टीम सुद्धा जबरदस्त खेळली, म्हणजे कुणाला वाटलंही नसेल काल कांदिवली जिंकते, परंतु त्यांनी खूप चांगला खेळ केला. आणि आज सुद्धा तेच पाहायला मिळालं. गिरगावही चांगलं खेळलं आणि एक नवीन विजेता, नवनवीन खेळाडू गेल्या 2 दिवसात हरिसर आम्हाला खूप सारे मिळालेत, जे येणाऱ्या कालावधीमध्ये मुंबईची सेवा करतील, मुंबईसाठी ललित सर खेळतील. आणि म्हणूनच त्या या ठिकाणी त्या सगळ्या खेळाडूंचंही विशेष कौतुक करावं लागेल. ही स्पर्धा भरवण्यामागचा तोच उद्देश होता, मुंबईचं टॅलेंट पुढे आलं पाहिजे. धावसंख्या झाली आहे 13. अजूनही जर पाहिलं तर 18 बॉल मध्ये 32 धावांची आवश्यकता आहे. एक डबल ट्रबल ओव्हर आहे. पाहूया 18 बॉल अजूनही बाकी आहेत आणि 32 धावांची आवश्यकता. मॅच संपलेली नाहीये, जवळपास 7 वाजायला आलेत, घाई करा. दर्जेदार क्रिकेटचं आयोजन आपल्याला पाहायला मिळतंय. चला जावेद मॅचच्या दिशेने थोडीशी घाई करायची आहे. निखिल जाधव जावेद मॅचच्या दिशेने ज्या ठिकाणी आपण पाहतोय, उसळी होती या बॉलला. खेळणे मात्र शॉर्ट मिड विकेटच्या दिशेने. अनिकेत येतात तिकडे, धावसंख्या इकडे पुढे जाईल. 17 बॉल अजूनही बाकी आहेत या ठिकाणी आणि धावांची आवश्यकता आहे ती 31. 17 बॉल 31. सामना संपलेला नाहीये. पावसाळी क्रिकेट, रबर बॉलचं क्रिकेट. रबर बॉलच का तर पावसाचं पाणी पडलं, चिखलात जरी बॉल गेला जसाच्या तसा पुन्हा एकदा होतो, म्हणून रबर बॉल पावसाळ्यात खेळला जातो. यावेळेला उसळी होती. ओहो, राहुल चांदोरकर यांच्या बॅट मधून मात्र बॉल सीमा रेषा पार, षटकार. काय जबरदस्त बॅटिंग या ठिकाणी होताना पाहिला मिळते. कमबॅक करावं लागेल कांदिवलीकरांना, क्षमता आहे त्यांच्याकडे. कालचा दिवस गाजवलाय, आजची रात्र, आजची संध्याकाळ सुद्धा गाजवावीच लागणार आहे. कारण जोपर्यंत शेवटचा बॉल पडत नाही, जोपर्यंत शेवटची धाव होत नाही, तोपर्यंत काही होऊ शकतं. राहुल चांदोरकर, निखिल जाधव ही जोडी आज जबरदस्त कामगिरी करताना पाहायला मिळाली आहे. हा बॉल थोडासा मागे होता, त्याचा अंदाज घेत असताना स्ट्रोक खेळलाय. धावसंख्या पुढे गेली आहे. 20 धावा धाव फलकावर आहेत. अजूनही जर पाहिलं तर 25 धावांची आवश्यकता आहे. अजूनही 16 बॉल 25. डॉट बॉल टाकावे लागतील, विकेट घ्यावी लागेल. बिग हिट. याही वेळेला बॉल समोरच्या दिशेने, सीमा रेषा पार, षटकार. अजूनही 15 धावांची आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी. यस, 19 धावांची आवश्यकता अजूनही आहे. राहुल चांदोरकर गिअर चेंज केलाय. राहुल चांदोरकर यांनी लांब लांबचे फटके येताना पाहायला मिळत आहेत. मुंबईचा पहिला चॅम्पियन कोण होणार रबर बॉलचा? आणि आता 2 लगातार आलेत. तिसरा मारला तर तब्बल उमेश शेठ कुळेस किचन चे मालक यांच्याकडून 6000 रुपयाचा पुरस्कार. या बॉलवर जर षटकार मारला तर उमेश साहेबांनी ठरवलंय आज पारितोषिक देऊनच जाणार. यावेळेला फटका खेळला करा.
जाऊयात मॅचच्या दिशेने, परंतु उमेश कुळे यांनी मात्र रंगत आणली. अजूनही सामना संपलेला नाहीये. कांदिवलीकर मॅच सोडणारे नाहीयेत. हो हो हो, यावेळेला वेगवान चेंडू टाकला जातोय, कमबॅक केलाय. सोहमचं देखील कौतुक करावं लागेल इकडे. आणि आता जर पाहिलं तर मॅच जिंकण्यासाठी अजूनही धावांचा पल्ला गाठायचा आहे. 13 बॉल बाकी आहेत, 18 धावा. काल बॉल टू बॉल मॅच सुद्धा जिंकताना पाहिलंय आपण, त्याच्यामुळे मॅच संपलेली नाहीये. हा संघ कालच्या दिवसात जबरदस्त खेळला, आजही खेळावं लागेल. अंतिम टप्पा या मॅचचा देखील आपल्याला पाहायला मिळतोय. निखिल जाधव बिग हिट, फटका खेळलाय, परंतु तो फसला आहे का पाहूयात. कसला फसला, हा तर सीमारेषेच्या बाहेर जाऊन बसला. पुन्हा एकदा सिक्सर. अजूनही 12 धावांची आवश्यकता. निखिल जाधव अजूनही जर पाहिलं तर 12 मध्ये 12. काय मारलाय फटका. हाच यस, डबल ट्रबल मध्ये येऊ शकते का, कारण 16चं टार्गेट आहे, 12 करायचे आहेत, परंतु सामना संपलेला नाहीये. पाहूया त्या ठिकाणी काय होईल. महत्वाचं षटक आहे राहुल वराडकर. 12 पाहिजेत, 12 बॉल, 12ची आवश्यकता. राहुल वराडकरने गेल्याही रविवारी खूप चांगली गोलंदाजी केली होती. राहुल वराडकर विक्रोळी कन्नमोर नगरचा गोलंदाज आहे. राहुल चांदोरकर, राहुल विरुद्ध राहुल, अग्रीपाड्याचा बॅटर. दुसऱ्या बाजूला गिरगावचा वंडर बॉय निखिल. वेगात बॉल टाकलाय, यष्टीरक्षकाकडे जातोय. कमबॅक मात्र या ठिकाणी होताना पाहिला मिळत आहे. डॉट बॉल. आता 11 बॉल मध्ये 12 करायचे. राहुल व्हाईट बॉल. आजच्या दिवसात या वाईडला चॅलेंज मात्र या ठिकाणी केलेला आहे. आजच्या दिवसात निखिल जाधव यांनी मारलेले षटकार आहेत 20 सिक्सर आज निखिल जाधव यांनी खेळलेले आहेत आणि 144 धावा. गेल्या संडेला देखील 129 धावा. नरे पार्कातल्या चिखलामध्ये आणि आज सिमेंटवर. सिमेंट असू देत किंवा चिखल, हो माझ्या मते नाही. आता अजून जर 2 महिने पावसाळी क्रिकेट खेळला तर हजारही व्हायला हरकत नाहीयेत. चांगली कामगिरी. व्हाईट बॉल. यावेळेला स्ट्रोक खेळलाय. ओहो, एक जबरदस्त स्ट्रोक. विजयाच्या दिशेने मार्गक्रमण या ठिकाणी होताना पाहायला मिळत आहे आणि हा बॉल जातोय सीमा रेषा पार. आता चौकार आहे. अगदी आता विजयाच्या दिशेने वाटचाल होऊ लागली आहे. राहुल वराडकर समोर जर पाहिलं तर या मॅच मध्ये राहुल चांदोरकर सुद्धा चांगलेच खेळलेत. 19 वर ते बॅटिंग करतायत. अजूनही जर पाहिलं स्ट्रोक खेळलाय खरा ऑन साइडला. एक धाव मात्र त्या ठिकाणी मिळणार आहे. आणि आता स्ट्राइक वर निखिल जाधव, आजचा दिवस गाजवणारा. या स्पर्धेमध्ये 20 षटकार कोलगेटच्या मैदानात मारण्याचा एक रेकॉर्ड देखील त्यांच्या नावावर आहे. आणि षटकार मारून जर मॅच संपवली तर उमेश शेटकुळे यांच्याकडून 2000 रुपयाचा पुरस्कार असेल. आज सकाळी त्यांनी 10,000चा पुरस्कार देखील जिंकलाय. पाहूया
यावेळेला बिग हिट केलाय खरा. यस निखिल, आणि हा बॉल सुद्धा जातोय सीमा रेषा पार. खेळायचंय खेळायचंय खेळायचंय. हा यस 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 खेळायचंय. हा पहा रन मायनस सुद्धा होतील. खेळायचंय. हा यस 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 यस, कारण मॅच ऑन आहे. रन झालेले नाहीयेत, लक्षात घ्या. डबल ट्रबल आहे. 45 झालेले. बरोबर. हॅलो, हॅलो. हा चला, अजून टार्गेट बाकी आहे, कारण जर टार्गेट अचीव नाही केलं तर झालेले रन अर्ध्या होणार आहेत. त्याच्यामुळे ही ओव्हर खेळायची आहे. चला वीरेंद्र झगडे सर, विनंती असेल आपण देखील या ठिकाणी यायचे मंचावर. माजी नगरसेवक तथा एक क्रिकेट प्रेमी व्यक्तिमत्व आहे. मॅच संपलेली नाहीये. हा यस, निखिल जाधव समोरच्या दिशेने स्ट्रोक खेळतात. फटका चांगला आहे, निघालाय सीमारेषच्या दिशेने. अडवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी झालाय खरा. एक धाव घेतली आहे. दुसऱ्या धावेसाठीचा कॉल दिला गेलाय. 2 धावा त्या ठिकाणी कंप्लीट होताना पाहायला मिळतील. आणि आता धाव संख्या जाऊन पोहोचलेली आहे ती अचीव तर झालेला आहे तसं बघायला गेलं तर, परंतु या ओव्हरवर 16 रन कंप्लीट व्हायला अजून बाकी आहे. यस 14 झालेले आहेत. निखिल जाधव, या वर्षीचा चॅम्पियन पहिल्या पर्वाचा कोण होणार? यावेळेला स्ट्रोक तर खेळला गेलाय आणि यस षटकाराने सामना संपवलाय. षटकाराने सामना संपवला निखिल, आणि जवळपास या ठिकाणी 160च्या आसपास धावा देखील बनवल्या गेल्या. पहिला चॅम्पियन या स्पर्धेचा ग्रेटर मुंबई टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून. निखिलची सेल्फी घ्यायला गर्दी व्हायला हरकत नाहीये. 21 सिक्सर मारलेत या स्पर्धेमध्ये, मोठा कारनामा. हॅलो, वीरेंद्र झगडे सरांना विनंती असणार आहे आपण या ठिकाणी यायचंय. वीरेंद्र सर प्लीज आपण या ठिकाणी यायचंय. उमेश कुळे साहेब यांच्याकडून निखिल यांना 2000 रुपयाचा पुरस्कार देखील दिला गेलेला आहे.